सो गाईज तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण हे इक्वेशन आहे ते आपण दोन पार्टमध्ये बघतोय. त्यातला पहिला पार्ट आहे तो अप्पर स्पीड लिमिट आणि दुसरा आहे तो ऑफकोर्स लोअर स्पीड लिमिट. अप्पर स्पीड लिमिटमध्ये आपण व्ही मॅक्स फाइंड आउट करायचं आहे आणि लोअर स्पीड लिमिटमध्ये आपण व्ही मिनिमम फाइंड आउट करणार आहोत. सो डायग्रामला आपण स्प्लिट केलेलं आहे. त्यातला पहिला कॉमन पार्ट आहे, तर जो मी होता मेन कॉमन पार्ट तो एक्सप्लेन केलेला आहे. इथे मेन अगेन परत जो डायग्राममधला कॉमन पार्ट आहे तो मी सांगतो काय आहे तो. फर्स्ट बघा, एक तर नॉर्मल रिॲक्शन अगेन सेम आहे, एन कॉस थिटा एन साइन थिटा जे नॉर्मल रिॲक्शनचे दोन्ही कंपोनंट आहेत ते सेम आहेत. त्याच्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स इथे पण तोच आहे तिथे पण तोच आहे, कारण सेंट्रिपिटल फोर्स ऑलवेज टुवर्ड द सेंटर असेल, टुवर्ड्स इनर एज असणार आहे. त्याच्यानंतर जी चेंज झाला आहे तो फ्रिक्शनल फोर्स चेंज झाला आहे. अप्पर स्पीड लिमिट म्हणजे व्ही मॅक्सच्या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्स टुवर्ड्स सेंटर म्हणजे टुवर्ड्स इनर एजकडे आलेला आहे आणि लोअर स्पीड लिमिटच्या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्स जे आहे ते टुवर्ड्स दी आउटर एजकडे गेलेले आहे. त्याचं एक्सप्लेनेशन ऑलरेडी आपण बघितलेलं आहे काय आहे ते. आता इक्वेशन बघूया काय आहे ते. डिस्क्रिप्शन आपण बघितलं होतं. ह्याच्यामध्ये एक टर्म अजून मगाशी सांगायची राहिली होती, ती म्हणजे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, तो म्हणजे असणार आहे म्यूएस. आणि आपण फोर्स ऑफ फ्रिक्शनचा फॉर्म्युला बघितलेला आहे अगोदरच 11th मध्ये. तो फॉर्म्युला आहे म्यूएस इज इक्वल्स टू Fs इज इक्वल्स टू म्यूएस इंटू एन. त्यातला एन म्हणजे काय असतं, ऑफकोर्स नॉर्मल रिॲक्शन. सो आता इक्वेशन बघूया काय ते. इक्वेशन त्यातला कुठलाही पार्ट डिराईव्ह करायला येऊ शकतो 3 मार्क्स पर्यंत. आता हे इक्वेशन दोन्ही झाल्यानंतर ह्याच्यामधला एक पुढचा पार्ट म्हणजे ऑप्टिमम स्पीड किंवा आपण त्याला मोस्ट सेफ स्पीड पण बोलतो, ते पण आपल्याला पुढे काय आहे ते डिस्कस करायचे. ते दोन्ही इक्वेशनवरून दोघांपैकी कुठले इक्वेशन आपल्याला यूज करून ते सॉल्व्ह करता येईल. सो आता बघूया आपण व्ही मॅक्सचं पहिलं इक्वेशन. आपण फ्रिक्शनल फोर्स दाखवलेला इकडे, मी तो सेपरेट पहिले दाखवला होता, तो आता इथे मर्ज केला याच्यामध्ये. सो एफ एस दाखवला इकडे, एफ एस साइन थिटा आणि इकडे एफ एस कॉस थिटा आणि एन साइन थिटा दोन्ही सेम डायरेक्शनला आहे. एन कॉस थिटा वरती आणि एन हा नॉर्मल रिॲक्शन. हे ऑलरेडी डिस्क्रिप्शन आपण बघितलं काय ते. असं आपण इक्वेशन कडे जाऊया. मेन बघा, हे इक्वेशन हे तुम्हाला पाठ जास्ती काय करायचं नाहीये, सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. दोन्हीकडे सिक्वेन्स तोच आहे, फक्त डायग्राम इम्पॉर्टंट आहे. डायग्राम चुकली नाही पाहिजे. डायग्राम मधला कॉमन पार्ट मी तुम्हाला सांगितलंय, वेगळा पार्ट तुम्ही प्रॅक्टिस करून तुम्ही इझिली ते करू शकता. सो फर्स्ट फिगर मध्ये आपण काय बघितलेलं आहे, जो एम जी आहे एम च्या सोबत म्हणजे त्या डायरेक्शनला कुठली टर्म मिळते आपल्याला, एफ एस साइन थिटा, आणि या दोघांना बॅलन्स करणारी टर्म कुठली आहे ते एन कॉस थिटा. म्हणून आपण काय लिहिलं बघा, एम जी प्लस एफ एस साइन थिटा इज इक्वल्स टू एन कॉस थिटा करून टाकलेलं आहे. बरोबर आहे. आता या इक्वेशन मध्ये आपल्याला पाहिजे एम जीचं इक्वेशन, म्हणून जो एफ एस साइन थिटा त्याला आपण तिकडे मूव्ह केला राईट साईडला, तो काय झाला मायनस झाला, म्हणून त्याला इक्वेशन आपण 1 लेबल केलं. सो एम जी इज इक्वल्स टू एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण सेंट्रिपिटल फोर्स इक्वेशन बघतोय. आता सेंट्रिपिटल फोर्स कुठे ऍक्ट होतो, तर टुवर्ड्स दी सेंटर ऑफ अ सर्क्युलर मोशन, आणि त्याच्याच डायरेक्शनला दोन फोर्स येत आहेत. एक आहे एन साइन थिटा आणि दुसरा कुठला आहे एफ एस कॉस थिटा. ते त्याच डायरेक्शनला सेम आहेत, म्हणजे त्या सेंट्रिपिटल फोर्सला ज्याला आपण रिअल फोर्स बोलतोय, की जो बॅलन्स होतोय किंवा दोन फोर्समध्ये बॅलन्स होतोय. एक म्हणजे कुठला तर एन साइन थिटा नॉर्मल रिॲक्शनचा कंपोनंट आहे, आणि दुसरा कुठला आहे फ्रिक्शनल फोर्सचा कंपोनंट आहे, कुठला एफ एस कॉस थिटा. आणि म्हणून आपण काय केलंय, एफ सी पी इज इक्वल्स टू एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा. इथे ह्यांच्यामधला साइन बघा एक्झॅक्टली त्याच्या इक्वेशनच्या एक्झॅक्टली अपोजिट मिळतील, कारण तिकडे जर बघितलं तर एमजी ला बॅलन्स करणार म्हणजे वेटला बॅलन्स करणारे दोन कंपाऊंड मिळतात. एक आहे एन कॉस थिटा आणि दुसरा कुठला आपल्याला मिळतोय एफ एस साइन थिटा. इकडे एफ एस साइन थिटा वेटच्या डायरेक्शनला होता, म्हणून तो तिकडे काय झाला होता ऍड झाला होता, बट तो तिकडे मूव्ह केला तर काय मायनस होईल. इकडे तो तसाच मूव्ह केला आपण तर तो ऑलरेडी काय झाला प्लस झालेला आहे, कारण एन कॉस थिटा आणि एफ एस साइन थिटा दोन्ही कसे आहेत सेम डायरेक्शन आहेत, जे कोणाला बॅलन्स करतायत वेटला, म्हणून तसं आपण इक्वेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर सेंट्रिपिटल फोर्सचं पण इक्वेशन मध्ये बघा, इथे जो प्लस आहे तो तिकडे काय झालेला आहे मायनस आहे. एक्झॅक्टली साइन मध्ये चेंज आहे, बाकी इक्वेशन मध्ये टर्म्स सेमच आहेत. ओके, आता इथे मायनस का झाला, कारण एन साइन थिटा आणि एफ एस कॉस थिटा आता सेम डायरेक्शनला नाही आहेत. कारण इथे बघा एफ एस कॉस थिटा टुवर्ड द सेंट्रिपिटल फोर्स होता, आता त्याची डायरेक्शन काय झाली आहे चेंज झाली आहे, त्याची डायरेक्शन अपोजिट झाली आहे, म्हणून त्याला आपण साइन कुठलं यूज केलं याच्यामध्ये मायनस यूज केलेलं आहे. बरोबर आहे. आता सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती येतो काय, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. बरोबर आहे. आणि एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा टर्म तशीच दिली आहे, इक्वेशन नंबर 2 दिलंय. इथे पण एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा, याला इक्वेशन नंबर आपण 2 प्रोव्हाइड केलेलं आहे.
ओके. त्याच्यानंतर इक्वेशन 2 ला डिवाइड केलं इक्वेशन मध्ये. असं का करायचं, 2 ला 1 डिवाइड का करायचं आहे, पहिले तर आपल्याला काढायची आहे मॅक्सिमम वेलॉसिटी म्हणजे अप्पर स्पीड लिमिट. सो स्पीड लिमिट म्हणजे वेलॉसिटी काढतोय आपण, मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी, आणि व्ही काढण्यासाठी ही टर्म पुढे पाहिजे न्यूमरेटर मध्ये पाहिजे, म्हणजे मास ही टर्म डिवाइड झाली, कॅन्सल झाली पाहिजे, म्हणून त्याला mg ने काय करूया डिवाइड करायचं आहे. तिकडे पण तीच प्रोसेस केली आहे बघा, डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1, डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. सो डिवाइड केल्यानंतर न्यूमरेटर मध्ये काय दिलं mv² अपॉन r अपॉन mg, बरोबर आहे, डिवाइड बाय LHS LHS डिवाइड केला, RHS RHS डिवाइड केला. इकडे आपल्याला काय मिळेल बघा, ही व्होल टर्म आहे n sin थीटा प्लस fs cos थीटा अपॉन n cos थीटा मायनस fs sin थीटा. या टर्म्स अशा पार्ट नाही करायचे, रट्टा नाही मारायचा आहे. ह्या इक्वेशन तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. पहिले इक्वेशन बॅलन्स कसे केले ते आपण बघितले, मग ते आपण डिवाइड करतो कारण टर्म्स कॅन्सल करण्यासाठी. आता त्यातलं mm तर कॅन्सल झालं, इक्वेशन काय आलं v² अपॉन r, मग त्याला आपण लिहिलं v² अपॉन rg. आता vmax का झाला, कारण आपल्याला काळातच vmax होता, कारण जेव्हा फ्रिक्शनल फोर्सेस मॅक्सिमम असते तेव्हा v कशामध्ये कन्वर्ट होईल, मॅक्सिमम वेलोसिटीमध्ये कन्वर्ट होईल ना. सो कारण vmax जेव्हा वाढेल तेवढंच ऑफकोर्स जेवढं जास्ती फ्रिक्शन मिळत जाणार आहे आपला. सो म्हणून आपण त्याला v ला कन्वर्ट केलंय vmax मध्ये. सो v² max अपॉन rg इज इक्वल्स टू n sin थीटा. ही टर्म बघा परत ऍज इट इज आहे. इकडे पण आता आपल्याला फ्रिक्शन मॅक्सिमम असेल, कारण मिनिमम स्पीड व्हेकलला खाली पडण्यापासून किंवा स्लाइड होण्यापासून वाचवायचं आहे, पण फ्रिक्शन अगेन काय पाहिजे, मॅक्सिमम पाहिजे. इकडे पण व्हेकलला मॅक्सिमम स्पीडला ओव्हरकम करण्यापेक्षा म्हणजे कारण स्किड होण्यापासून वाचवायचं आहे, पण फ्रिक्शनल फोर्स कसे पाहिजेत, मॅक्सिमम पाहिजे. सो दोन्हीकडे इक्वेशनचा फॉर्मॅट तोच आहे, फक्त साइन मध्ये चेंजेस आहेत बघा. मॅक्स झालंय तिकडे मिनिमम. ओके. सो n sin थीटा मायनस म्यूएस n cos थीटा अपॉन n cos थीटा प्लस म्यूएस n sin थीटा, फक्त साइन न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या इन्व्हर्ट झालेला आहे. मग आता पुढे काय केलंय की इथे टर्म्स खूप मोठ्या आहेत, भरपूर जास्ती आहेत, मग त्याला आपल्याला रिड्यूस करायला पाहिजे. म्हणून रिड्यूस करण्यासाठी आपण यूज करतोय काय, तर n cos थीटा डिवाइड करतोय, बरोबर आहे. मग बघा, डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर ऑफ द RHS बाय n cos थीटा. ह्याला आपण n cos ने डिवाइड करायचं, त्याला आपण n cos ने डिवाइड करायचं. n cos थीटा का, एक तर n आहे तो काय होईल, कॅन्सल होईल, बरोबर आहे. cos थीटा का, कारण cos थीटा केल्यानंतर काय होणार बघा, n तर कॅन्सल झाला, n cos ने डिवाइड केल्यानंतर sin थीटा अपॉन cos थीटा म्हणजे काय होणार आहे, tan थीटा. ह्याला परत म्यूएस तसंच राहील, n अपॉन n कॅन्सल होईल. cos थीटाला cos ने कॅन्सल केलं, राहणार काय 1 राहील. त्याच्यानंतर अगेन n cos थीटा कॅन्सल राहील काय 1, आणि म्यूएस तसंच राहील, आणि n sin थीटा जसा इथे आपला मिळाला होता तर n जाईल आणि sin थीटाचं काय राहील, tan थीटा जाईल. हे इक्वेशन आपण मुद्दामून tan मध्ये कन्वर्ट केलंय. का tan मध्ये, कारण आपल्याला एक ते इक्वेशन छोटं झालंय, तेच इक्वेशन आहे, काही डिवाइड करून जास्ती काय फरक पडला नाही इक्वेशन मध्ये. इक्वेशन रिड्यूस झालंय, साईज मध्ये छोटं झालंय, आणि ते टॅनच्या फॉर्म मध्ये मिळालं. तर टॅनच्या फॉर्म मध्ये काय काढणं गरजेचं आहे, कारण टॅन मधल्या अँगल्स आपण डायरेक्ट लॉग टेबल मध्ये बघू शकतो, बरोबर आहे. म्हणजे त्याचं कट केलं तर तो इन्व्हर्स बोर्ड बघत बसायला लागेल. सो बेटर काय आहे, टॅन मध्ये कन्वर्ट केलेलं सोपं, म्हणून आपण टॅन थीटा इथे यूज केलं. स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यूज केलं टॅन थीटा, साइन कॉस आणि टॅन. सो त्याच्यातला आपण टॅन यूज केलेला, इथे टॅन मिळाला. सो v² max इक्वल्स टू rg, इकडला rg तो इकडे शिफ्ट केला, तिकडे पण तीच प्रोसेस केली. डिवाइड कशाने केलंय, n cos ने डिवाइड केलंय. साइन फक्त चेंज आहे, बाकी काही चेंज नाहीये. सो मग आपल्याला टॅन थीटा प्लस म्यूएस अपॉन 1 मायनस म्यूएस टॅन थीटा, तिकडे पण तेच आहे, टॅन थीटा मायनस म्यूएस अपॉन 1 मायनस म्यूएस टॅन थीटा. मग आता इक्वेशन बघा, vmax इक्वल्स टू अंडर रूट rg टॅन थीटा प्लस म्यूएस अपॉन 1 मायनस म्यूएस टॅन थीटा. इथे पण तेच इक्वेशन मिळालं, फक्त साइन मध्ये चेंज राहिले माझं इक्वेशन मध्ये. इथे आपल्याला काय मिळणार आहे, तर ह्या केसमध्ये इथे प्लस आहे ना, तर आपल्याला ह्या केसमध्ये इथे प्लस मिळेल, डिनॉमिनेटर मध्ये इथे प्लस आहे, तुम्ही करून देतो पटकन. इथे आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, मायनस, इथे आपल्याला काय मिळेल प्लस मायनस, आणि इथे आपल्याला काय मिळणार आहे प्लस. ओके. सो आता दोन्ही इक्वेशन मिळालेत, एक आहे vmax आणि एक vminimumचं. दोन्ही इक्वेशन सिमिलर आहेत, फक्त साइन त्याच्या काय झाल्यात अल्टर झालेले आहेत. आता जे ओरिजिनल हॉरिझॉन्टल कर्व रोड सरफेस हे इक्वेशन होतं, ते इक्वेशन आणि हे इक्वेशन मध्ये आपल्याला डिफरन्स दिसेल. तो जो इक्वेशन होता तो फक्त होता म्यूएस rg, आणि हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपल्याला काय मिळतंय, तर त्याच्यामध्ये अँगल पण इन्क्लूड झाला. मी मगाशी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये अगोदर की आपल्याला थिटा रिलेटेड कुठेतरी टर्म आहे ती इन्क्लूड होईल, आणि ती कुठे टर्म इन्क्लूड झाली आहे, टॅन थीटा. आता बघा नीट, vmax हा जो vmax मिळाला की अप्पर स्पीड लिमिट आहे, हे पहिला जो vmax मिळाला होता ना हॉरिझॉन्टल स्पीड, त्याच्यापेक्षा काय आहे, जास्ती आहे. जास्ती का बोलतो आपण त्यामध्ये, कारण इथे
जर थिटा आपण 0 घेतला तर ऑफकोर्स टॅन 0 आपल्याला काय मिळेल, 0च मिळेल. इथे पण 0 होऊन जाईल, 0 इंटू म्यूएस 0 होऊन जाईल. डिनॉमिनेटर काय राहील, 1 मायनस 0 म्हणजे काय राहील, 1 राहील. आणि थिटाची व्हॅल्यू इथे 0 पुढे तर टॅन 0 0 होईल. सो इक्वेशन काय राहील, म्यूएस टॅन 0. ऍक्च्युली रोड बँक केला त्याच्यामुळे टॅन थिटा ही टर्म काय झाली आहे, ऍड झाली आहे. आणि ऍड झाली म्हणून वेलॉसिटी काय झाली आहे, इन्क्रीज झालेली आहे. इकडे ऍड झाली, तिकडे टॅन थिटा मधून म्यूएस टर्म काय झाली आहे, मायनस झालेली आहे. ओके, सो इक्वेशन दोन्ही सिमिलरच आहेत. हे फक्त साईन अल्टर झालेले आहेत. सिमिलर एक्झॅक्टली जसं बोलताना आहेत, साईन अल्टर आहेत, टर्म सिमिलर आहेत त्यांच्यामधल्या, फक्त साईन अल्टर झालेल्या आहेत. ह्याच दोन इक्वेशनचा आपल्याला यूज करून म्हणजे ह्यातलं कुठलंही एक चालेल. ओके, दोन्ही इक्वेशन तेच मिळणार आहे. आपल्याला ऑप्टिमम स्पीड आहे तो फाइंड आउट करायचा आहे. का, कारण मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की ऑप्टिमम स्पीडच्या केसमध्ये किंवा मॅक्स मोस्ट सेफ स्पीडच्या केसमध्ये आपल्याला फ्रिक्शनची गरज लागणार नाही सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी. फ्रिक्शनल फोर्सची गरज लागणार नाही म्हणजे कोइफिशियंटसाठी फ्रिक्शन आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, 0 कन्सिडर करायचं आहे. म्हणून आपण तो म्यूएस व्हॅल्यू काय पुट करणार आहोत, 0 पुट करणार आहोत आणि त्याच्यावर आपण ऑप्टिमम स्पीड आहे तो फाइंड आउट करणार आहोत. मग त्याच्यामध्ये तुम्ही व्ही मॅक्स यूज करा, व्ही मिनिमम यूज करा, त्याने काय फरक पडत नाहीये. त्यामुळे नेक्स्ट केसमध्ये हे जे मी इक्वेशन लिहिणार आहे ते प्लस मायनस दोन्ही करून लिहिणार आहे, व्ही मॅक्स साठी आणि व्ही मिनिमम साठी पण. मग आता त्या इक्वेशनकडे पण जाऊया आणि ते इक्वेशन काय ते बघूया आणि ते पण सॉल्व्ह करूया ऑप्टिमम स्पीडचं. आणि त्याच्यावरनं आपण अँगल ऑफ बँकिंगचं इक्वेशन पण फाइंड आउट करूया. आणि पुढे आपण बघूया की हे जे व्ही मॅक्स आणि व्ही मिनिममचे इक्वेशन आहे ते कुठल्याही व्हेइकलसाठी तेच असणार. म्हणजे अँगल ऑफ बँकिंग कुठलंही व्हेइकल त्याच्यानं गेलं, सायकल असेल, कार असेल, बस असेल और ट्रक असेल, ओके, ते त्याच्यावरती कुठल्या व्हेइकल आहे ते डिपेंड नाही. सगळ्या व्हेइकलसाठी अँगल ऑफ बँकिंग व्ही मॅक्स आहे किंवा व्ही मिनिमम आहे तो ऑफकोर्स काय असेल, सेम असेल. व्ही मिनिममचं थोडाफार फरक पडेल बट त्यातल्या त्यात तो आपल्याला काय मिळेल, सेमच मिळणार आहे. ओके, ते पण आपण आता पुढे बघूया कसं आहे ते.